घेऊया। अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे गृह, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर नगरविकास खातं शिवसेनेकडे आणि अर्थ खातं अजित पवारांकडेच राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली। यासोबतच महिला बालविकास खातं सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, या खातेवाटपासंदर्भात काय नेमके अपडेट मिळतात? कोणत्या पक्षाकडे कुठलं खातं जात आहे? दीपक, ज्याची अखेर प्रतीक्षा होती ते महायुतीचं खातेवाटप हे अखेर ठरलेलं आहे। येत्या 24 तासामध्ये खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे। एकूणच कोणाला कोणता पोर्टफोलिओ मिळणार हे देखील आज स्पष्ट होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची यादी ही उद्याला दिली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील 2 दिवसामध्ये राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी ही देणार आहेत। गेल्या मंत्रिमंडळामध्ये जर का पाहायचं, जी महत्त्वाची खाती आहेत तीच त्या पक्षांकडे राहणार आहे असं ढोबळ मानणं सध्याला दिसतं आहे। एकूणच गृह जे आहे ते भाजपकडे, नगरविकास खातं हे शिवसेनेकडे राहणार आहे, तर अजित पवारांकडे हे अर्थ खातं आपल्याला पाहायला मिळणार आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम असेल, पर्यटन असेल, ऊर्जा असेल हे भाजपच्याच ताब्यात राहणार आहे, तर उत्पादन शुल्क हे मात्र राष्ट्रवादीला आपल्याला जाताना दिसत आहे, जे मागच्या वेळेस शिवसेनेकडे होतं। तर भाजपच्या वाटेला असलेलं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेच्या ताब्यात आपल्याला जाताना दिसणार आहे। त्यामुळे एकूणच अंतिम निश्चित ही आपल्याला उद्याला येताना पाहायला मिळेल आणि उद्याला मुख्यमंत्री कदाचित संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात राजभवनाला पत्र देखील पाठवण्यात येईल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील